खाजगी रुग्णालयात उपचार घेताना तुम्ही कधी विचार केला आहे का की इथे सगळे नियम पाळले जात आहेत की नाही? रुग्णांचे हक्क, अग्निसुरक्षा, उपचार दर यांची माहिती खरंच स्पष्टपणे दिली जाते का? की महापालिकेच्या ताज्या कारवाईनंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे? चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण बातमी। नमस्कार, मी सृष्टी साठी तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स। पुणे शहरातील खासगी रुग्णालयांवर पुणे महापालिकेने मोठी कारवाई सुरू केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 37 रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। बॉम्बे नर्सिंग होम नोंदणी कायदा 1949 आणि सुधारित नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। जुलै ते डिसेंबर 2025 या 6 महिन्यांच्या कालावधीत महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व 15 प्रभागांमध्ये सुमारे 350 रुग्णालय आणि नर्सिंग होमची तपासणी केली आहे। या तपासणी दरम्यान वैध नोंदणी, परवाना नूतनीकरण, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, स्वच्छतेची पातळी, रुग्णांचे हक्क दर्शवणारे फलक, उपचार दर पत्रक, तक्रार नोंदवही आणि वैद्यकीय नोंदी यांची सखोल पाहणी करण्यात आली। सहाय्यक आरोग्य अधिकारी सूर्यकांत देवकर यांनी सांगितले की अनेक रुग्णालयांमध्ये या मूलभूत बाबींची पूर्तता झाली नव्हती। विशेषतः अग्निसुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। महापालिकेने संबंधित रुग्णालयांना 1 महिन्याची मुदत दिली असून या कालावधीत त्रुटी दूर करून अहवाल सादर करणे बंधनकारक आहे। त्यानंतर पुन्हा तपासणी केली जाणार असून नियमांचे पालन न झाल्यास दंड, नोंदणी निलंबन किंवा रद्द करण्यासारखी कठोर कारवाई होऊ शकते। रुग्ण हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी या कारवाईचे स्वागत करताना अशा तपासण्या नियमित झाल्यास तरच रुग्णांचा विश्वास टिकेल असं मत व्यक्त केले। महापालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे की उपचार घेताना रुग्णालयाची नोंदणी, दरपत्रक आणि तक्रार निवारण व्यवस्था तपासावी, तक्रार नोंदवावी। पण प्रश्न असा आहे की या नोटिसानंतर खरोखरच रुग्णालयांमध्ये बदल होणार का, की ही कारवाई फक्त कागदापुरतीच मर्यादित राहणार? तर आता यावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत रहा न्यूज डॉट्स।